अगदी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीच्या नंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला राजकीय संघर्षाला तोंड फुटलं। त्या संघर्षाच्या नव्या अंकाला आता सुरुवात झाली आहे। पवार विरुद्ध पवार हा संघर्ष, ही राजकीय भाऊबंदकी आता भावनिक वळणावर येऊन ठेपली आहे। बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या समोर पुतण्या युगेंद्र पवारांनी आव्हान उभं केलं। मात्र लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पवार कुटुंबात लढत झाली। नणंद विरुद्ध भाऊजाई या लढतीमध्ये आपलं चुकलं असं अजित पवार म्हणाले। पण त्यानंतर सुद्धा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही वेगळं होणार का असं वाटत असताना काका पुतण्याची लढाई तर होणार हे नक्की झालंय। त्यामुळे काका विरुद्ध पुतण्याची ही लढाई दोन पिढ्यांची आहे। यात पुन्हा एकदा अजित पवार यांनी अर्ज दाखल करताना आज भावनिक होत आपल्या भावनांना वाट करून दिली आणि सांगितलं, माझं चुकलं होतं, आता काकांचं चुकतंय का? बारामतीकरांनो विचार करा। आपण याच सगळ्या मुद्द्याबद्दल चर्चा करणार आहोत, पण सुरुवातीला आपण जाणून घेऊया या संदर्भातला खास रिपोर्ट। वो मेरी भूल थी, ये भूल वापिस इन्होंने नहीं करनी चाहिए थी, लेकिन की है। आखिर वोटर उसके बारे में डिसीजन लेंगे। पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे। त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स वाटतो की नक्कीच आपण इथं यशस्वी होऊ। बारामती विधानसभेच्या रणांगणात उतरलेल्या काका पुतण्याची ही प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते। वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये राजकीय संघर्षाला तोंड फुटलं। त्या संघर्षाच्या नव्या अंकाला आता सुरुवात झाली आहे। ही राजकीय भाऊबंदकी आता भावनिक वळणावर येऊन ठेपली आहे। बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या समोर पुतण्या युगेंद्र पवार यांनी आव्हान उभं केलंय। अजित पवार 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा तब्बल 6 वेळा आमदार झाले। या काळात अनेकांनी अजित पवार यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही। कारण काका शरद पवारांचं राजकीय पाठबळ त्यांच्या पाठीशी होतं। पण यावेळी त्यांनी काकांची साथ सोडली आहे। शरद पवारांनी युगेंद्र पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। घरातून आव्हान मिळाल्यानं यंदा बारामतीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भाऊजाईमध्ये सामना रंगला। या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली। सुप्रिया सुळेंना बारामती मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं होतं। सुनेत्रा पवारांना निवडणुकीमध्ये उतरवण्याच्या निर्णयाची अजित पवार यांना उपरती सुद्धा झाली होती की भाऊ मला मागचं काही आता त्या ठिकाणी काढायचं नाही। मी एका ठिकाणी बोललो पण की वास्तविक मी सुप्रियाच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता घरातला, परंतु ते माझ्याकडनं चूक झाली ती मी मान्य केलेली। बारामती विधानसभा मतदारसंघात पवारांच्या घरातच लढत होणार आहे। आपण लोकसभेला केलेली चूक आता साहेबांनी केल्याचं अजित पवार म्हणाले, तर युगेंद्र पवारांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। उन्होंने ऐसा नहीं करना चाहिए था। मैंने सुप्रिया के खिलाफ मेरे पत्नी को खड़ा किया, वो मेरी भूल थी। ये भूल वापिस इन्होंने नहीं करनी चाहिए थी, लेकिन की है। आखिर वोटर उसके बारे में डिसीजन लेंगे। खरं तर मी उमेदवार काका असं मी समोर बघत नाहीये। मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे, मला त्यांच्या सोबत राहायचंय आणि बारामतीकरांसाठी मला काहीतरी करायचंय, तेवढाच विचार मी करतो। भाऊ आणि पुतण्यात राजकीय लढाई होत असताना सुप्रिया सुळेंनी ही सूचक प्रतिक्रिया दिली आहे। आणि घरातली म्हणजे काय, एकटाच माझ्या घरातला नाहीये, बारामतीतली आणि आपल्या भागातली सगळं एक आम्ही हे नातं हे फक्त प्रेमाने विणलेलं नातं। आणि मेरे लिए रिश्ते बहुत मायने रखते। बारामती विधानसभेची निवडणूक आता वेगळ्या वळणावर आली आहे। या हाय व्होल्टेज राजकीय लढतीत आता भावनिक नात्यांचं द्वंद्व रंगलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर पवार विरुद्ध पवार बारामतीतल्या या राजकीय संघर्षाच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। आपण जाणून घेऊया पहिल्यांदा हे महत्त्वाचे मुद्दे काय ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे। घरातला उमेदवार देऊन शरद पवारांनी चूक केली आहे का? अजित पवार जे म्हणतायत त्यात तथ्य आहे का? हा सवाल आहे। आपल्याला चर्चा करायची आहे बारामतीची लढाई अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई असणार आहे का? सवाल हा सुद्धा आहे की शरद पवार साहेबांनी तात्या साहेबांचं घर फोडलं का? अजित पवार येण्यात पहिल्यांदा त्याच्याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे। तात्यासाहेब पवार म्हणजे पवारांचे अजित पवारांचं कुटुंब। राजकीय फूट आता कुटुंबापर्यंत पोहोचली आहे का? हा ही सवाल आहे, कारण पक्षात फूट पडली होती, आता पवार कुटुंबात उभी फूट पडली हे स्पष्ट झाले का? पवार विरुद्ध पवार सामना पुन्हा आता भावनिक वळणावर येऊन पोहोचलाय का? या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा। महायुतीने अद्याप उमेदवार दिलेला नाहीये। महायुतीमध्ये मीरा भाईंदर या जागेवरचा तिढा कायम दिसतोय। मात्र अपक्ष आमदार गीता जैन आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी दोघांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेत। गीता जैन यांनी आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला, तर नरेंद्र मेहतांनाही भाजपकडनं आणि अपक्ष असे त्यांनी 2 अर्ज भरलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गीता जैन यांच्यासाठी आग्रही दिसतात, तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मेहता यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत। त्याबद्दल मी सांगणारे कोण आहे ते वरिष्ठांना सांगू द्या। मॅडम, तुम्ही अर्ज दाखल केलाय, कोणत्या पक्षातला अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगाल सविस्तर? माझं हे जे पब्लिक आहे ना, जनता आहे ना, त्या पक्षाकडून मी अर्ज दाखल केला। त्यात पक्ष असेल, अपक्ष असेल, भाजप असेल, काहीतरी असेल। अरे मी सांगितलं ना, हेच माझा पक्ष आहे। 5 वर्ष शहर हा मागे गेला, कुठलाही मोठा काम या शहरात झाला नाही, हे इतिहास त्याला विटनेस आहे, जनता विटनेस आहे। म्हणून या जनतेची सुद्धा आशा आहे की यावेळी आम्हीच निवडून यावं आणि जनताने आम्हाला प्रतिसाद, संकल्प सभा असतील, संकल्प यात्रा असतील, आजचं नामोर्चे भरण्याचा विषय असेल, सर्व जनता उत्साहित प्रमाणे आम्हाला साथ आणि प्रतिसाद देत आहे। आणि पुण्याच्या दौंड तालुक्यात अखेर पारंपरिक लढत पाहायला मिळणार आहे। भाजपचे राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी पवार पक्षाचे रमेश थोरात असा हा सामना रंगेल। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि आज सकाळी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। तिथेच त्यांना एबी फॉर्म मिळाला आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला अर्ज दाखल केला। रमेश थोरात अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, मात्र महायुतीत दौंडची जागा भाजपला सुटल्यानं ते नाराज होते। गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होत होत्या। अखेर आज त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज बारामतीला गोविंद बाग येथे मला बोलून घेतलं, माझा प्रवेश त्या ठिकाणी करून घेतला आणि पक्षाचं तिकीट एबी फॉर्म मला दिला आणि त्याचा फॉर्म आज या ठिकाणी भरलेला आहे। हेही असेच होते, तेही तसेच होते आणि आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते, हे जे महेश भटांनी म्हटलंय ना तसे आहेत। काल लोकसभेपर्यंत रमेश आप्पा दादा 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 आणि आज विधानसभा आली म्हणजे कट मारून पुढं म्हणजे साहेब। आणि इकडे सांगोला विधानसभा मतदारसंघावरनं महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे। इथे ठाकरेंच्या पक्षानं दीपक आबा साळुंखेंना उमेदवारी जाहीर केली। अशातच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे सांगोलाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला। अर्ज भरण्यापूर्वी आजी रतनबाई गणपतराव देशमुख यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले। यावेळी त्यांचे दुसरे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसून डॉक्टर बाबासाहेब देशमुख अर्ज भरण्यासाठी पोहोचले। शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेला सांगोला विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेचीचं कारण बनलाय। याच मतदारसंघातनं ठाकरेंच्या पक्षानं दीपक आबा साळुंखेंना उमेदवारी दिली आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांनी मारुतीरायाचं दर्शन घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पुढची बातमी कोकणातल्या राणे बंधूंच्या उमेदवारीची। भाजपचे उमेदवार नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नारायण राणे, दीपक केसरकर, निलेश राणे यावेळेला उपस्थित होते, तर महायुतीचे कार्यकर्तेही एकवटलेले होते। तर राणेंचे दुसरे सुपुत्र, ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे यांनी सुद्धा शिवसेनेकडनं कुडाळमधनं आपला उमेदवारी अर्ज भरलाय।
या दोनही बंधूंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.